श्री गणेशाय नमः। जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा, संतजनांच्या विश्रामा, सीतापते दाशरथे। तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी। तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते नेई काम आपले तडीला। भूपतीचा वशिला ज्याते देवाला धला, तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला जरी। ऐशा अमोघ कृपेला होई नका मी योग्य भला, याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळोन। नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती, ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा। मन सदा आषाळ भूत ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी। मग ऐशा पातक्याला केविला धावा वशिला, तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे। तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधो। पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवल जाण, जो पातक्याला गुण उद्धरितसे तोच मोठा। या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन, देवा मम पातकाला गुण किमपि आता पाहू नको। रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा, दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका। हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा। हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धनकनक संपन्न पसारा थोर शेतीचा। पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्ये जमेदारी मग काय विचारिता। महादजी पाटलास दोन मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी। कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते। पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण, कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी। कडताजी पावता मरण साही मुलांचे संगोपन, कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी। कुकाजीच्या आमदनीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या। पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे। या खंडू पाटला प्रति 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी। आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार, पैशाचा तो निघे धूर जयाची या सदनामध्ये। बंधू सारे तालीम करीती दांडपट्टे खेळती, कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास। उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा, म्हणतील तो शब्द त्यांचा झेलणे भागरयतेला। नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या, पाटील एक्या मापी साऱ्या लोकांप्रती मोजीत असे। हा सज्जन साधू संत हे न ज्यांच्या मनी येत, वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती। असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी, महाराजा ते हे टाळणी करण्याचे ते सुरू केले। कोणी म्हणावे पिशागण्या खातोस का ताककण्या, ऐशा गोष्टी अतिउण्या त्यांनी कराव्या समर्थासी। कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती, तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून। त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार बऱ्या बोलाने ये धवा। त्यांचे बोल ऐकावे समर्थानी न उत्तर द्यावे, अवघे हसण्यावारी न्यावे कोप न धरावा यत्किंचित। ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थासी ऐसे वदला। नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ, ही पाटील पोरे माजली बहु यांचा नको संबंध। हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले, सत्तेपुढे काही न चाले येथे यांची पाटीलकी। गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दम धरी, ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त। मात्र विनया प्रतिथारा यांच्या पाशी नाही जरा,
शोधूनी पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहे तसाची, कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन असावे सांग गाई परी. तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा, अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवण्या रीती. गेल्यावर काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गढूळ जल हिवाळ्यात निवळ होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी, महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चित चला जाऊ तालमीत, उगेन बैसे ऐसे म्हणत गणगण गणात बोते. तुझे प्रस्थ माजले बहुते खरे खोटे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले ते आता परियेसा. खाली बसले गजानन उठीवा आता मज लागून, असलास जरी पैलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया हाले नात समर्थ मुळी. घामाघूम तनू झाली शक्तीची ती कमाल केली, पेच झाले निर्बळी समर्थासी झुंजता. हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उणा. हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी, खोड्या आमुच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान, आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला. जंबुकाच्या चेष्टेला गजपती न मानी भला, श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र दे ना किंमत. काही असो याच्या ठाई आता ठेवणे आली डोई, आजपर्यंत मी नाही कवणासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चित मजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वांहुनी, कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिका आणि चाणूर मल्लविद्येने परमेश्वर, वधिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो आहे प्रकार धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पूतनारी पाटील होता यमुना तिरी, गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील नावा आपुले. हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज, येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास आपुली कृपा असल्यास, शेगावच्या लेकरास सशक्त करिता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून, अद्वा तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी. ही पाहोनी त्याची कृती इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्या प्रती का भीतोसी कळेना. आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार, ते तू चकारे ठेविशी शिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड, त्याचा पाहिजे काढिला दांड लोका सावध करावया. ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे, पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करीती, बाया बापड्या भोंदिती याचा करी विचार. सोन्या कसला विल्या विना न कळे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कळू न आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा बोलला, परीक्षेविण कवणाला अस्थानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची, मोळी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरीन काही बोलला इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एकट आमुची आहे ती तू मान्य करी.
आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या ये धवा अंगावर, त्याचे वळना उठले जर तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकिले महाराज काही न बोलले, लेकरांचे बालिश चाळे मनी न आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार, उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती, त्याने दिधली आपणाप्रती आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले ऊस करी घेतले, समर्थासी मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर, ते पळू लागले भराभर भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांसी, नका मारू समर्थासी, या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य, तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दीनांविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी, तरीही न दीन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती वाघावरी, उगीच बंदूक घेऊनी करी न मारिती नाकतोडा. मारुतीने जाळली रावणाची लंका भली, उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकले सारे, गावीचे लोक अत्यादरे योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्याचा पहाया योग येथ आलो आम्ही चांग, यात न घ्यावा तुम्ही भाग पहा मौज दुरुनी. ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थांप्रत, जैशा का झोडितात ओंब्या शेती कृषीवल. परीन महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले, कोठेही नाव मटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली, म्हणती खराचा आहे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलांनो तुमच्या कराला, असेल अति त्रास झाला मारण्याने मज लागी. त्या श्रमाचा करण्यानाश काढून देतो इक्षुरस, तुम्हा लागी प्यावयास या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला, हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली, आणि प्याया कारणे दिली रस नभाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढिला रस, ते पाहता बालकास अति आनंद जाहला. लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळी नसती, योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते परीन ऐशी कायम टिकते, सशक्ता आपुल्या राष्ट्राते करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवावयासी त्या पाटील अर्भकाशी, करे काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो. समर्थासी वंदून गेली पोरे निघून, खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपुल्या गावात गजानन ईश्वर साक्षात, त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी, ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला, परिमार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे, अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेमा अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई, आई लेकरान माझी होई भाषण अरे तुरेचे. हा एक प्रकार झाला, आता दुसरा राहिला, तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने. नोकर चाकर हीन दीन यांच्या सवे जे भाषण, करीती संभवित जन तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडे साची, काकी रयत गावची लेकरे त्याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे, श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परिप्रेम उपजे अंतःकरणी, पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबऱ्यात. याच न्याये तयाचा परिपाठ होता बोलण्याचा, वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी.
कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी, तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्याच्या पुढे. तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करून करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही अवघा हेत तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा शक्य काही जगत्रयी या उरले नाही. संत लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग. ते खंडूते मानवले एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले ते ऐका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर. तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्याशी बोलले. आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा. सत्ताधन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती का करीतोस कळेना. धन आणि बला पुढे अवघेच म्हणशी बापुढे. मग कारे हे न घडे साह्ये धनबलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या हाती. तुझे न कोणी मोडती जन शब्द या वऱ्हाडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीशी भला. आपणा पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नाधीन. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये. तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी. दुष्काळात जमिनी पडती उताण्याख्यात हे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालविनर. तैसाच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी. परी मी विनंती करी न खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड त्याला न हे काही जड. तू घरचा आहे सधड रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझ कारण. आम्ररसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकिले घरी येऊन सांगितले. कुकाजीसी निवेदिले मंदिरीचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस. तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची. गर्भिणी झाली साची 9 मास पूर्ण झाले. तिज लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला. कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुळ गहू. पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविलेसे. पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणांकारण. तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल सत्य तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा. शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची एक फळी पाटलाची. अंतःकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध. प्रत्येका आपुल्या डावात एकमेकांचा करण्याघात. सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री 2 मंत्री 2 शस्त्री 2 तंत्री 2. एकमेकांत पुढे श्वान येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा.
पुढे गोष्ट झाली ऐशी, कुकाजी झाले स्वर्गवासी, पाहुनिया नातवंडासी भीमातटी पंढरीत. तेणे खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन, तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी, तो आधार माझा श्रीहरी कारेक नेलास काढून. ऐशी संधी पाहून बालंट आणण्या कारण, पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत, ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दास गणू विरचित गजानन विजय नामे ग्रंथ, परिसा श्रोते सावचित्त कुतर्काते सोडोनिया. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति सप्तमोऽध्यायः समाप्तः.